Thank you.
कवणाची गणगोत मग जळवत जाईल वया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची सावली जाईल वया कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मग जळवत जाईल वया ज्ञानदेव मने पाहता पाहिले ज्ञानदेव मने पाहता पाहिले स्वप्नीचे चैले जाईल वया कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मग जळवत जाईल वया पांडुरंगा करो संबंध मानव मात्राला उपदेश करतात विठ्ठल कोणत्या निमित्तानं आहे सर्वांना ज्ञात आहे. परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी हरिभक्तपरायण रंगनाथ दादा महाराज गाजवे यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही कीर्तनाची अशा प्रकारची सेवा आहे. सेवेला आरंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी संतांच्या चरणी, गुरुवरींच्या चरणी
हरिभक्तपरायण वैकुंठवासी रंगनाथ महाराज त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. उपस्थित असणारी सर्व संत महंत, सर्व गुणीजन मंडळी, सर्व भाविक, सर्व माता भगिनी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. विठ्ठल पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा आहे. ते एक महान भगवत भक्त वैष्णव होते आणि अशा वैष्णवांचं संतांचंच पुण्यस्मरण असतं, बाकीच्यांचं श्राद्ध असतं. जे वैष्णव आहेत, जे भक्त आहेत, अशा ज्या पुरुषांनी आपल्या आयुष्यभरामध्ये पुण्य संपादन केलेलं असतं, अशा महाभागांचंच पुण्यस्मरण असतं. ज्यांनी नुसतं संसारामध्ये जीवन व्यतीत केलं त्यांचं पुण्यस्मरण नसतं. ते पुण्यात्मे नसतात, ते सामान्य जीव असतात. सामान्य जीवाचं हे श्राद्ध असतं. असे वैकुंठवासी रंगनाथ महाराज पुनश्च त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अभंगाचं चिंतन करायला आरंभ करतो. अभंग चिंतनासाठी ज्ञानोबाबांचा निवडलेला आहे आणि मानव मात्राला उपदेश करणारा अशा प्रकारचा हा अभंग आहे. उपदेश ज्यांना ज्यांना केला जातो, ज्यांना उपदेश संतांनी केलेला आहे, त्यांचे दोन प्रकार पडतात आणि त्यांचे दोन प्रकार पडत असल्यामुळं, त्यांना उद्देशून उपदेश केला जात असल्यामुळं त्या उपदेशाचेही दोन प्रकार पडतात. एक असाधारण उपदेश आणि दुसरा साधारण अशा प्रकारचा उपदेश. असाधारण उपदेश या शब्दाचा उपदेश म्हणजे सांगणं. तर जास्त शास्त्राच्या परिभाषेत जात नाही तुम्हाला. आता उपदेश म्हणजे काय, व्याकरणशास्त्रकार उपदेशाचं लक्षण वेगळंच करतात. प्रत्येक शास्त्राची परिभाषा उपदेशाची ही वेगवेगळी आहे. पण साध्या सामान्य सरळ आपल्या भाषेमध्ये उपदेश म्हणजे हिताचं सांगणं, मोठ्यानी सांगणं आणि हिताचं सांगणं जे असतं त्याला काय म्हणतात, उपदेश म्हणतात. एखाद्या वेळेला मोठाही सांगत असेल पण ते जर हिताचं नसेल तर त्याला उपदेश म्हणत नाही. एक 80 वर्षाचं म्हातारं मोठं आहे ते आणि घरात असणार एखादं लहान मुलं असतं. त्या मुलाला सांगितलं एवढी बिडी पिटून आण बरं. सांगणंच आहे रे, मोठाच सांगू लागलाय, लहान पोरालाच सांगतोय. पण मोठा सांगत असला आणि लहान मुलाला सांगत असला तरी या सांगण्याला उपदेश म्हणत नाही. सांगावं मोठ्याने लागतं आणि ते सांगणं हे हिताचं असावं लागतं. हिताच्या सांगण्याला, हिताच्या प्रतिपादनाला उपदेश म्हणतात. मग तो मोठा सांगणारा वेगवेगळ्या दृष्टीनं मोठा असतो. वयानं काही मोठे असतात, काही तपानं मोठे असतात, काही ज्ञानानं मोठे असतात, काही अधिकारानं मोठे असतात. चांगदेव महाराज 1400 वर्षाचे होते आणि ज्ञानेश्वर महाराज त्यावेळेला काही 10-12 वर्षाचे असते.
पण ज्ञानेश्वर महाराजांनी 65 वेळा लिहून दिल्या तर तो चांगदेव महाराजांना उपदेश आहे. चांगदेव महाराज 1400 वर्षाचे असताना, ज्ञानेश्वर महाराज 14 वर्षाचेही नाही तरी तो काय आहे? उपदेश आहे. म्हणजे कसं काय? चांगदेव महाराज तर मोठे आहेत, चांगदेव महाराज वयाने मोठे असते, पण ज्ञानेश्वर महाराज हे अधिकारानं मोठे आहेत. मोठ्याने ज्या वेळेला हिताचं सांगितलं जातं त्याला उपदेश म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज अधिकारण हा अभंग ज्ञानोबारायांचा आहे आणि ज्ञानोबा जगात सगळ्यात मोठे. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानोबाराय मोठे आहेत आणि त्यांनी आपल्याला हिताचा उपदेश केलेला आहे. उपदेश 2 प्रकारचा, एक असाधारण आणि साधारण. असाधारण उपदेश त्या उपदेशाला म्हणतात की जो उपदेश काही विशिष्ट व्यक्ती करता केलेला असतो. सगळ्या करता नाही, विशिष्ट समाजाकरता, विशिष्ट व्यक्ती करता जो उपदेश असतो त्याला असाधारण उपदेश म्हणतात. अमरहा खरे की पहा खोटे हे, हा उपदेश सगळ्या करता नाही, सगळ्या करता नाही. किंवा आहेशी तू अंगा अंगी डोळे उघडी, हा विशिष्ट अधिकार्या करताय. निष्काम कर्म करून ज्यांचं चित्त शुद्ध झालेलं आहे, निष्काम उपासना करून ज्यांचं चित्त स्थिर झालेलं आहे, विवेक वैराग्य ज्यांनी प्राप्त केलेलं आहे, समाधी शक्य ही सगळी संपत्ती ज्यांनी प्राप्त केलेली आहे, मुमुक्षुत्वाने जे संपन्न आहे, अशा साधन चतुष्टय संपन्न अधिकाऱ्या करता तो उपदेश. आणि मग जो उपदेश अधिकार पाहून केलेला नसतो, मेघवृष्टीनं सगळ्या करता जो उपदेश असतो त्या उपदेशाला साधारण उपदेश म्हणतात. विठ्ठल कशानं होईल महाराज आमचं हित? पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, हा जो उपदेश आहे हा सगळ्या करताय. कोणत्या एखाद्या विशिष्ट व्यक्ती करता नाही, एखाद्या अधिकारी व्यक्ती करता नाही, एखाद्या विशिष्ट जातीच्या व्यक्ती करता नाही, शिकलेल्या करता नाही किंवा अडाण्या करता नाही, कुणीही असू द्या, शिकलेले असो न शिकलेले असो, ब्राह्मण जातीचे असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, स्त्री असो, पुरुष असो, कोणत्या धर्माचे, कोणत्या वर्णाचे, कोणत्या देशातले, कोणत्या देशातले, कुणीही असो, सगळ्या करता हा उपदेश आहे. पंढरीचा राणा मना माझी स्मरावा, सगळ्या करता हा उपदेश आहे. म्हणजे सगळ्या करता उपदेश असतो त्या उपदेशाला साधारण उपदेश म्हणतात.
चिंतनासाठी निवडलेला हा जो प्रस्तुत अभंग आहे, याही अभंगामध्ये ज्ञानोबाबांनी उपदेश केलेला आहे. तो उपदेश असाधारण कोटीतला नाही, साधारण कोटीतला आहे. म्हणजे मानव मात्राला उद्देशून अशा प्रकारचा तो उपदेश आहे. जो जो मानव म्हणून जन्माला आलेला आहे, कुणी असो, त्या सगळ्या करता उपदेश ज्ञानोबा काय करतात, अभंगाच्या प्रथम चरणामध्ये अर्थात या साते जे आलेले आहेत त्यांना हा उपदेश आहे. ही साते म्हणजे काय? सात या शब्दाचा अर्थ आहे बाजार. जे या बाजारात आलेले आहेत त्या बाजारात आलेल्यांना उद्देशून हा उपदेश आहे. बाजारात आलेले आम्ही तर कीर्तनात येऊन बसलोय. बाजारात आलेला माझा उपदेश असेल तर मग त्यांच्या उपयोगाचा
तर तो मग आपला तो भ्रम आहे. बाजार शब्दाचा अर्थ आहे हा सगळा संसार. या सगळ्या संसारालाच काय म्हणतात? बाजार म्हणतात. बाजार. बाजार म्हणजे काय? बाजार म्हणजे ज्या ठिकाणी माल विकला जातो आणि माल घेतला जातो. काही विकतात आणि काही घेतात. काही देणारे असतात आणि काही घेणारे असतात. हा व्यवहार ज्या ठिकाणी बहुत अंशी जास्त अधिक रूपाने चालतो असं जे स्थळ असतं त्या स्थळाला काय म्हणतात? बाजार. विठ्ठल विठ्ठल. काही बाजारामध्ये घेण्यासाठी जातात आणि काही बाजारामध्ये देण्यासाठी जातात. बाजार करून काहींना कमवायचं असतं. बाजारात लोक काही व्यापारी लोक असतातच ना. इकडून माल घेतात आणि इकडे देतात. काही फक्त ते घ्यायलाच गेलेले असतात. तर हा संसाराचा जर विचार आपण केला तर आपण सगळे घेणारे आहोत. घेत नाही असं कोणी सांगा बरं? म्हणजे काहीच घेत नाही असं कोण आहे? कोणीच नाही. प्रत्येक जण काही ना काही घेतच राहतो आणि सगळ्या इंद्रियांनी घेत राहतो. सगळ्या इंद्रियांनी. तोंडाने तर घेतच राहतो नेहमी. चालूच आहे आपलं. चहा घेणं, कॉफी घेणं, दूध घेणं, जेवण करणं हे सगळं चालूच आहे. घेतच राहतो आपण. अहो चहा करायचं. अहो मी चहा नाही घेत. कॉफी घ्या. कॉफी नाही हो घेत. मग दूध घेत असते. दूध घ्या. अहो दूधही नाही घेत. मग दुसरं काही घेत असते. सगळेच घेतात. तोंडाने आपण घेतच राहतो, डोळ्याने घेतच राहतो, कानाने घेतच राहतो, हाताने घेतच राहतो. सगळ्या इंद्रियांनी तो विषय आपण घेत राहतो. घेणं हे आपलं चालूच आहे. थोडक्यात आपण इथं जे घेतो ते विषय सुख घेतो. कोण घेत नाही विषय सुख? कमी अधिक प्रमाणामध्ये, हलक्या भारी प्रमाणामध्ये सगळेच काय करतात? विषय सुख घेतात. सगळेच घेणारे आणि सगळेच थोड्या जास्त प्रमाणात देणारे. विठ्ठल शत्रूला देत नसले, जरी शेजाऱ्याला सुख देत नसले, पण बायकोला तरी, पोराला तरी, आईला तरी, बापाला तरी, कुणाला मामाला, मित्राला तरी सुख देतच असतील. कुणालाच देत नाही. मग नाही म्हणले मी कुणालाच सुख देत नाही. दुःख तर देत असेल ना. देणार आहेच ना. तो काही ना काही देत राहतो आणि काही ना काही घेत राहतो. घेणं देण्याचा धंदा तिथं चालतो. त्यालाच बाजार म्हणतात. हा सगळा संसार हा बाजार आहे आणि या बाजारात जे आलेले त्यांना उद्देशून हा उपदेश. अर्थात या
बाजारात, संसारात म्हणजे या नरदेह रूपी बाजारात काय नरदेहाला जे आले, मानव रूपाने जे जन्माला आले, ते संसाराला आले, ते या बाजारात आले आणि अशांना उद्देशून ज्ञानोबाराय उपदेश करू लागलेले आहेत. उपदेश करत असताना ज्ञानोबारायांनी ज्याला उपदेश करायचा त्याला संबोधन वापरलेले रया. काय वापरले? रया. आणि प्रत्येक चरणात शेवटी रया. रया म्हणजे मित्रा. विठ्ठल ज्ञानोबाराय आपल्याला मित्राची भूमिका घेऊन उपदेश करू लागलेले, समजावून सांगू लागलेले. उपदेश जो केला जातो तो उपदेशाचे पुन्हा वेगळ्या दृष्टीनं 3 प्रकार पडतात. अधिकारी वाणीनं केलेला उपदेश त्याला प्रभू सम्यत उपदेश म्हणतात. मित्रत्वाच्या नात्यानं केलेला उपदेश त्याला सुहृद सम्यत उपदेश म्हणतात. आणि अतिशय प्रेमाची भूमिका घेऊन, नम्रता घेऊन पण समजून जे सांगितलं जातं, जसे एखादा माणूस थोडासा अडदांड असतो, कुणाचं ऐकत नाही, पण अहिताच्या मार्गावर चालल्यानंतर त्याची पत्नी जर चांगली समजदार असली, तिला समजतंय की आपले स्वामी, आपले पती हे अहिताच्या मार्गावर चाललेले, कुणी त्यांना सांगितलं तर ते ऐकायलाही तयार नाही, मग ती स्वतः त्यांच्या जवळ जाते आणि नम्रता घेऊन अतिशय प्रेमानं ती पत्नी पतीला काय करत असते, गोष्टी, काही विषय, काही समजावून सांगत असते. मग असं ज्या वेळेला पत्नी कांता ज्या वेळेला सांगते, अशा प्रकारच्या त्या उपदेशाला भार्या सम्यत उपदेश म्हणतात. असे उपदेशाचे हे 3 प्रकार असतात. प्रभू सम्यत उपदेश, सुहृद सम्यत उपदेश आणि कांता सम्यत उपदेश, त्याला भार्या सम्यत उपदेश म्हणतात. तर प्रस्तुत अभंगामध्ये ज्ञानोबाबाईंनी सुहृद सम्यत उपदेश या अभंगामध्ये प्रकार आहे. अर्थात मित्रत्वाची भूमिका घेऊन, तुमचे आमचे मित्र बनून आपल्याला आपल्या हिताच्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून रया हे संबोधन वापरलेले. रया हे साते आलिया रया, या संसाराला आलेल्या मित्रा, असं त्याचा अन्वय घ्यायचा. काय म्हणतात? अरे मित्रा, ये साते आलिया रया, शारंग धरू वळगा. तुम्ही काय करा, शारंग धरू जो आहे, शारंग धरू म्हणजे शारंग नावाचं धनुष्य आहे, आणि तो धनुष्य धारण करणारा जो आहे त्याला शारंगधर म्हणतात. आणि अर्थात हे शारंगधर, शारंग नावाचं धनुष्य कोणाच्या हातात आहे, हे धारण करणारा कोण आहे? तो आहे भगवान विष्णू, अर्थात परमात्मा, देव, असा तो शारंगधर आहे. अशा त्या शारंगधराला तुम्ही वळगा. विठ्ठल साथे आलिया वळगा, शारंग धरू. शारंगधराला वळगा. शारंगधर म्हणजे देव, देवाला वळगा. वळगा म्हणजे काय करा, वळगा, वळगा म्हणजे त्याला शरण जा, त्याची सेवा करा. वळगणे या शब्दाचा अर्थ आहे शरण जाणे, त्याची सेवा करणे. तुम्ही या संसाराला आलात तर तुम्ही या शारंगधराला
देवाला शरण जा आणि त्याची सेवा करा विठ्ठल. त्याला शरण जायचं सोडून, त्याची सेवा करायची सोडून, त्याचं भजन करायचं सोडून देतात आणि दुसरंच करीत बसतात. बाकीची कामं नंतर करा, पण पहिलं मनुष्याने काम काय करावं? देवाला शरण करावं. देवाला शाळा नंतर शिकावी, लग्न नंतर करावं, त्याच्यावर काय बरी नाही, काही त्याच्यासाठी नाही ना हा नरदेह. हा मानव देह जो आहे त्याच्यासाठी आहे, लग्न करण्यासाठी आहे. लग्न तर बाकीच्या सगळ्याच देहामध्ये करता येतं, सगळ्या देहामध्ये, सगळ्या जीवनामध्ये अशा प्रकारचं लग्न असतं. पशु पक्ष्यांना काही मुलं होत नाहीत,
त्यांना काय कुटुंब नसतं, त्याही योनीमध्ये सगळ्याच आहे. मानव योनीचा मानव देहाचा विशेष तो नाही. मानव देहाचा विशेष हा देवाची शरणागती फक्त याच देहात करता येते. देवाचं दुसऱ्या योनीमध्ये दुसऱ्या जन्मात गेल्यानंतर तिथं ज्ञानच नाही. भजन करण्याची बुद्धीच त्या निर्देहात गेल्यानंतर निर्माण होत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती. कधी कुत्र्याने भजन केलेलं सत्ता केलेलं दिसला तुम्हाला? कुत्रे कधीच कीर्तनाला येत नाही. म्हणजे खरंच. किंवा गाढव बैल घोडे यांनी कधी भजन केलेलं दिसलं तुम्ही? पाहिलं कधी? नाही, हे कधीच करत नाही. कारण त्यांना ज्ञानच अशा प्रकारचं नाही. मानव देहाचा हा विशेष आहे की भगवंतानी विशेष कृपा करून त्याला ही बुद्धी दिलेली आहे, हे ज्ञान दिलेलं आहे. पाप काय, पाप कशाला म्हणतात, पुण्य कशाला म्हणतात, काय केल्यानंतर पाप होईल, काय केल्यानंतर पुण्य होईल, देवाचं भजन करण्याची बुद्धी, ही योग्यता, ही पात्रता हे मानवाला दिलेलं आहे. आणि म्हणून मानव देह मिळाल्यानंतर जे मानव देहाला आलेले आहेत, म्हणजे या संसारात जे आलेले आहेत, या बाजारात जे आलेले आहेत, त्यांनी सगळी कामं सोडून पहिलं काम हे करायला पाहिजे, देवाचं भजन करायला पाहिजे. बस. आणि जर समजा भजन नाही झालं, नाही देवाला शरण गेलो, ज्ञानोबा म्हणतात नाही तरी संसारू वाया जाईल. तिला या तर अगोदर संबोधन घेतलं आपण. हे मित्रा, हे संसाराला आलेल्या मित्रा, हे मानव देह धारण करून आलेल्या मित्रा, जर तू भजन नाही केलं, जर तू देवाला शरण नाही गेला, तर हा तुझा संसार सगळा वाया जाईल. नाही तरी संसारू वाया जाईल, नाही तरी जन्म गेला वाया. तरी जन्म गेला वाया. जन्म वाया जातो, जन्म. ज्ञानोबा इथं म्हणतात की संसार जाईल वाया, संसार वाया जाईल. संसार म्हणजे हा मानव देह. या ठिकाणी संसार शब्दाचा अर्थ आहे मानव देह. संसार शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. संत वाङ्मय
घ्यावे लागत असतात. कधी कधी काय असतं, एका अर्थाकरता अनेक शब्द असतात. अर्थ एक असतो, त्या एका वस्तू करता शब्द अनेक असतात. जसं पाणी आहे, जे आपण पाणी पितो, ज्याने कपडे धुतो, ज्याने आंघोळ करतो, पाणी वस्तू आहेच ना, ती एक आहे, पण तिला नाव अनेक आहे. त्याला पाणी हे एक नाव आहे, त्याला दुसरं जल हे नाव आहे, त्याला उदक हेही नाव आहे, त्याला वारी हे पण नाव आहे, त्याला तोय हेही नाव आहे. असे त्याला अनेक नाव आहेत. वस्तू एकच आहे, पण त्या वस्तूचे वाचक असणारे नाम अनेक आहे. कधी कधी काय असतं, नाम एक असतं आणि त्या नामाचे अर्थ अनेक असतात. विठ्ठल आपण पहिलं उदाहरण जे पाहिलं, ती वस्तू एक, त्याची नाव अनेक. कधी कधी नाम एक असतं, त्याचे अर्थ अनेक असतात. त्याच्या वाच्य असणाऱ्या वस्तू अनेक असतात. उदाहरण सांगतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल. शास्त्रामध्ये हरी हे नाम आहे. आपण व्यवहारामध्ये हरी नामाला किती देवाचं वाचक म्हणून फक्त आपण हे करतो, पण तसं नाही. हरी या शब्दाचे अर्थ अनेक आहे. हरी या शब्दाचा अर्थ भगवान विष्णू. आपण सगळे धरतो, हरी म्हणजे विष्णू, तोही अर्थ आहेच. हरी शब्दाचा नाही असं नाही आहे. हरी शब्दाचा अर्थ सिंह असा पण आहे. हरी शब्दाचा अर्थ वानर असा पण आहे. हरी शब्दाचा अर्थ इंद्र असा पण आहे. मग त्या त्या प्रसंगानुसार शास्त्राचं चिंतन करत असताना हरी शब्द आल्यानंतर तिथं त्या शब्दाचा कोणता अर्थ लागू पडतो हे वाचणाऱ्यानी, चिंतन करणाऱ्यानी हे विचार करून तो अर्थ घ्यावा लागतो. जसं आणखी एक सैंधव असा एक शब्द येतो बघा. सैंधव, सैंधव म्हणजे सिंधू पासून जो जन्माला आला त्याला सैंधव म्हणतात. मीठ हे समुद्रापासून जन्माला आलं, समुद्रापासूनच मीठ होतं ना तयार, समुद्राच्या पाण्यापासूनच, म्हणून त्याला सैंधव म्हणतात. सैंधव म्हणजे काय? मीठ, मिठाला सैंधव म्हणतात. आणि समुद्र मंथनातूनच उच्च श्रवा नावाचा घोडा निर्माण झाला. समुद्र मंथनातून प्रगट झाला. समुद्रातूनच प्रगट झाल्यामुळे त्याला काय म्हणतात? सैंधव म्हणतात. आणि उच्च श्रवा सैंधव असल्यामुळे त्याच्या जातीच्या सगळ्याच घोड्यांना काय म्हणतात? सैंधव म्हणतात. सगळ्याच घोड्यांना सैंधव म्हटलं जातं. म्हणजे सैंधव शब्दाचा अर्थ जसा मीठ आहे तसा सैंधव शब्दाचा अर्थ काय आहे? घोडा पण आहे. काय आहे? घोडा पण आहे. म्हणजे इथं काय व्हायला लागलं? शब्द एक, त्याचे अर्थ अनेक. मग ज्या वेळेला शब्द एक असतो आणि अर्थ अनेक असतात त्यावेळेला जो योग्य अर्थ आहे तो घ्यावा लागतो. जसं एखादा माणूस जेवायला बसलेला आहे, जेवायला सुरू केलं, पहिला घास घेतला त्यांनी आणि म्हटलं सैंधव मानय. काय म्हटला? सैंधव मानय, सैंधव घेऊन ये असं म्हटल्यानंतर तो उठला, तो घोड्याकडे गेला, घोडा सोडला आणि त्याच्यासोबत घोडा आणून उभा केला. कारण याने काय म्हटलं होतं? सैंधव. मग सैंधव शब्दाचा तो घोडा नाही का?
घोडा आहेच ना, पण तो सैंधव आण म्हणतो. सैंधव म्हणजे घोडा आहे, त्यानं घोडा म्हणजे सैंधव आणलाच ना. पण असं जर कोणी केलं तर त्याला कोणी शहाणं म्हणत नाही. नाही शहाणं म्हणत, अरे वेड्या तो जेवायला बसलाय, मग जेवायला बसलेला असताना त्याला सैंधवाची गरज असेल तर सैंधव शब्दाचा अर्थ आपल्याला, जरी सैंधव शब्दाचा अर्थ घोडा असला तरी जेवणाच्या प्रसंगी सैंधव शब्दाचा अर्थ घोडा घेऊन चालत नाही. तिथं सैंधव शब्दाचा अर्थ काय घ्यावा लागतो? मीठ. सैंधव म्हणजे मीठ घेऊन भाजी आणली झाली, मीठ घेऊन ये, असा त्या सैंधव शब्दाचा अर्थ असतो. जेवण झालं, कपडे घातले, त्याला गावाला जायचं होतं, निघाला, मग म्हटला सैंधव मानय. मग स्वयंपाकघरात गेला, मग मिठाचा पुडा घेऊन आला, घ्या म्हणे सैंधव आणलंय, घ्या. आता गावाला निघालाय, त्याला प्रवास करायचा आहे. त्यावेळेला काय अशा मोटारी नव्हत्या. पूर्वीचा प्रवास म्हणजे बैलगाडीत नाही तर पायी नाही तर घोड्यावर बसून. आता म्हणतोय गावाला निघाल्यानंतर मिठाचा पुडा काय कामाचा? इथं सैंधव शब्दाचा अर्थ काय घ्यावा लागतो मग? घोडा. म्हणजे सैंधव शब्दाचा अर्थ मीठ जरी असला तर प्रवासाच्या प्रसंगी सैंधव शब्दाचा अर्थ घोडा हाच अर्थ घ्यावा लागतो. आणि सैंधव शब्दाचा अर्थ घोडा जरी असला पण जेवणाच्या प्रसंगी सैंधव शब्दाचा अर्थ काय घ्यावा लागतो? मीठ असाच घ्यावा लागतो. म्हणजे प्रसंग पाहून अर्थ घ्यावा लागतो. तसं संत वाङ्मयामध्ये संसार शब्द जो येतो तो अनेक अर्थाने येतो. प्रसंग पाहून त्याचा अर्थ घ्यावा लागतो. विठ्ठल संसार शब्दाचा अर्थ आहे हे सगळं प्रपंच. अर्थ सांगतो की मला संसार शब्दाचे, आणि या प्रस्तुत अभंगामध्ये संसार शब्दाचा अर्थ काय घ्यायचा हे तुम्हाला याच्याकरता चिंतन चाललंय. बायका, मुलं, जमीन, जुमला हे सगळं जे असतं प्रपंच विस्तार सगळा हा आपला गणगोत हे सगळं याला आपण संसार म्हणतो. हा एक त्याचा अर्थ आहे. नाही असं नाही, संसार शब्दाचा अर्थ म्हणजे सगळं घर, दाळ, बायका, मुलं सगळं त्याच्यामध्ये. हा एक संसार शब्दाचा अर्थ आहे. दुसरा संसार शब्दाचा अर्थ आहे जन्म मरण. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम यह संसारे खलु दुष्करे. हाही संसार. जन्म मरणाला संसार म्हणतात. जन्म मरणाला संसार शब्दाचा दुसरा अर्थ आहे जन्म मरण. संसार शब्दाचा तिसरा अर्थ आहे की हे आपल्याला जे दुःख भोगावं लागतं, जन्म मरण हे भोगावं लागतं, या सगळ्याचं मूळ कारण जे अज्ञान, त्या अज्ञानालाही संसार म्हणतात. काही ठिकाणी अभिमानालाही संसार म्हटलेला आहे. पण इथं ज्ञानोबा म्हणतात की संसार वाया जाईल. म्हणजे काय वाया जाईल? तरी तर या ठिकाणी संसार शब्दाचा अर्थ घ्यावा लागतो की तू या नरदेहाला आलेला आहेस, तुझा हा नरदेह वाया जाईल. पंढरीशी जावे आल्यानो संसारा. जे संसाराला आलेल्यानो तुम्ही पंढरपूरला जा. इथं संसाराला आलेले म्हणजे कुठं आलेले? जे नरदेहाला आलेले, ज्यांना नरदेह प्राप्ती झालेले असे जे त्यांना तिथं संसाराला आलेले म्हटलेले आहे. म्हणजेच नरदेह हाही संसार शब्दाचा अर्थ आहे. तसाच या ठिकाणी प्रस्तुत अभंगामध्ये ज्ञानोबा म्हणतात की जर तुम्ही शारंग देवाला शरण गेले नाही, जर तुम्ही शारंग देवाचं भजन केलं नाही, आता देवाचं भजन केलं नाही तरी संसारू वाया जाईल. तुमचा हा सगळा संसार वाया जाईल. म्हणजे तुमचं नरदेहाला येणं आणि आल्यानंतर तुमचं सगळं हे आयुष्य बर्बाद होऊन जाईल. तुमचा नरदेह काही कामाचं नाही, निष्फळ होईल, निष्फळ. कारण या नरदेहाची प्राप्ती देवाने आपल्याला विशेष कृपा करून भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी दिलेली आहे. या मानव देहातलं परम प्रयोजन आहे भगवत प्राप्ती. आणि त्या
त्या भगवत प्राप्तीचं साधन आहे देवाचं भजन. म्हणून ज्यांनी भगवत प्राप्ती करून घेतली नाही वा भगवत प्राप्ती करता जो प्रयत्न करत नाही, जो देवाचं भजन करत नाही, त्याचं जीवन हे निष्फळ आहे, निष्फळ, व्यर्थ आहे. शेळीच्या गळ्याला असलेल्या स्तनासारखं. शेळ्या आहेत नाही बघा, आहेत ना शेळ्या? नाही, सगळा उसळ दिसला मला तर इथं बागा. शेळ्या असतात सगळ्या शेळ्यांच्या गळ्याला नसतं, पण काही शेळ्यांच्या गळ्याला स्तन असतं बघा. स्तन हे जे अवयव आहे हे भगवंतानी कशासाठी निर्माण केलेलं आहे? पूजा करायला, दुधासाठी. डोळे कशासाठी निर्माण केलेत? जेवण करायला, पाहण्यासाठी. कान कशासाठी निर्माण केलेत? ऐकण्यासाठी. हात कशासाठी निर्माण केलेत? भजन करण्यासाठी, देवाची पूजा करण्यासाठी. तसंच स्तन हे जे अवयव देवाने निर्माण केले कशासाठी? दुधासाठी. शेळीच्या मागचे जे 2 पाय असतात त्या 2 पायाच्या मध्ये स्तन असतात, पण त्या स्तनातून दूध येतं म्हणून त्या स्तनाचं सार्थक आहे. पण गळ्याला जे स्तन असतात त्याच्यातून किती बादल्या दूध निघतो? बादली नाही निघत. मग किती लिटर? लिटर आहे नाही, कपभर आहे नाही. मग किती निघ? अर्धा कप. थेंबरही निघत नाही. फक्त नावालाच काय येते? स्तन आहे. नुसतं नावाला स्तन आहे. व्यर्थ आहे ते व्यर्थ. असलं काय नसलं काय. तसं ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती झालेली नाही वा भगवत प्राप्ती करता जो प्रयत्नशील नाही, जो भजन करत नाही, त्या मनुष्याचं जीवन म्हणजे शेळीच्या गळ्याला असलेल्या सडासारखं आहे. निष्फळ आहे, निष्फळ, व्यर्थ जीवन आहे. ज्ञानोबा म्हणतात तुम्ही जर देवाचं भजन केलं नाही, तुम्ही जर शरणागताला शरण गेले नाही त्याला, तर नाही तरी वाया जाईल गया, नाही तरी संसारो वाया जाईल गया. हा संसार म्हणजे तुमचा देह वाया जाईल, काही उपयोग होणार नाही. म्हणले कसं काय वाया जाईल? आमचा काय वाया नाही गेला. शून्यातून आम्ही हे सगळं निर्माण केलंय. आमच्या आईबापाकडे काहीच नव्हतं, राहायला घर नव्हतं, घालायला व्यवस्थित कपडे होते, एकच ड्रेस होता. पण आज तुम्हाला दिसतंय ना, गावामध्ये 50 एकर जमीन आहे, 2-3 बंगले, 4-5 गाड्या, 4-5 ट्रॅक्टर आहेत, 4-5 मुलं आहेत, 4-5 सुना, 25 सुनातू आहेत. हे सगळं पट्ट्यानं कमावलंय. जरी हे सगळं असलं केलं असलं तू, तरीही त्याचं जीवन निष्फळ आहे, निष्फळ. मगाच्या सारखंच तरी निष्फळच आहे. का? कारण मानव देह त्याच्यासाठी नव्हता. ज्याच्यासाठी मानव देह देवाने दिला तेच जर केलं नाही, बाकीचं काही केलं तरी ते व्यर्थच आहे. विठ्ठल सार्थक असतं. जेव्हा भगवान एक दृष्टांत सांगत असतात. काय झालं? पूर्वीचा एक जावाई होता. आताच्या काळात नाही सांगत, हे नवीन पिढीला कळणारच नाही, हे जुन्या लोकांना थोडस लक्षात येईल. कारण आताचे जावाई म्हणजे लग्न व्हायच्या अगोदरच त्यांच्या तिकडे सासवडीला चक्रा सुरू होतात. पूर्वीचा जावाई लग्न झालं तरी 10 वर्ष जो अजून सासरवाडीलाच गेला नाही, अशी पूर्वी जावई असायची.
आणि मग एखाद्या वेळेला जर का जावाई आला तर तिथल्या त्या पाहुण्यांना असं वाटायचं, सासू सासऱ्यांना असं वाटायचं साक्षात विष्णूच आला की काय. हे नाही ते म्हणूनच मला तुमच्या लक्षात नाही लक्षात येईल. जावाई आला म्हटलं की जी सासू तर अशी हवेतच असायची, आनंद व्हायचा. मग तो जावाई खूप दिवसांनी येणार असं कळलं. मग खूप तो गावातला श्रीमंत माणूस, पाटील माणूस, प्रतिष्ठा गावात सगळी जावाई येणार आहेत. आणि मग पाटलाची जावयानं मग त्यांनी पाटलाने असं मंडप दिला आणि जावया बाबा जेवणासाठी सगळ्या गावाला आमंत्रित केलं. गाव जेवण, चुलबंद आमंत्रण. पक्वान्नाची जेवण नुसते, बासुंदी काय, जिलेबी काय, लाडू काय, पंचपक्वान्न नाही 56 पक्वान्न घ्या की. आपल्याला कुठं सांगायला कुठं एवढं सगळी जय्यत तयारी केली. पूर्वी असं काय एवढं अशा 4 चाकी गाड्या आणि असं काही नव्हतं. पण त्या गावात एसटी जात होती. एसटी ना आला म्हणजे लोक म्हणायचे वा लय एसटी तर वा. मग ती एसटी फक्त एकदाच येणार, सकाळी येणार, इकडे पुढं जाणार, पुन्हा संध्याकाळी परत जाणार. म्हणजे सकाळी दोनदाच एसटी गावात यायची. ते एसटीने तो येणार होता म्हणून सगळं गावात एसटी येण्याच्या अगोदर 1-1.5 तासापासून सगळं गेलेलं वाटतं जावायला घरी आणायला. सगळे वाट पाहते, स्टँडवर जाऊन उभे राहिलेले. एसटी एक तर उशिरा आली, नोट येते का काय, फेल होती का काय, पण ती आली हो. एसटी आली पण थांबलीच नाही, पुढं गेली. अशी पुढे गेल्यानंतर थांबली. त्यांना वाटलं हा बहुतेक त्यांना उतरायला उठले नसते, उतरायला उशीर झाला असं लक्षात आलं नसेल. पहिल्यांदाच गावात आले. पण मग दरवाजा उघडलाच नाही. कंडक्टरने फक्त सांगितलं शामराव पाटील कोण आहे. ते सासऱ्याचं नाव. ते गेले पुढे, हा मीच आहे. चिठ्ठी दिली हातात. जावाई काही उतरले नाही, जावाई काय आले नाही. आणि ती चिठ्ठी दिली आणि मग चिठ्ठी उघडली आणि वाचलं की क्षमा असावी, काही कामानिमित्त मी येऊ शकत नाही. कसं वाटलं असेल, कसं वाटलं असेल. एखादा सत्यात कीर्तनकार जर तारीख घेऊन जर नाही आला, विठ्ठल एवढं सगळं गावाला आमंत्रित केलेलं, सगळा मूड गेला. आले परत येऊन असं मटकन खाली बसली. सासू गच्चीवर जाऊन बघत होती आले का आलेच नाही. तिनं तर पोतं घेतलं, कोपऱ्यात जाऊन बसली, उठलीच नाही. लोक म्हटले आता पाहुणे आलेच नाही तर मग स्वयंपाक केलेला तर मग घ्या पंक्तीत बसली. लोकांना काय, लोक जावायसाठी आलेच नव्हते. लोकांना जावायचं गेलं नसतं. लोकांना मिष्टान्न मिळतं हा बसले. मग पंक्ती मागं पंक्ती उठायला लागल्या, पंक्ती मागं पंक्ती उठत 4-5 पंक्ती झाल्या. पण सगळ्या पंक्ती चालू असताना ती म्हातारी पोत्यावर जाऊन बसली. तिचा जप सुरू झाला. एवढं केलं वाया केलं, एवढं केलं वाया केलं, एवढं केलं. ती वाढणारी म्हणजे तिथून तिच्यापासूनच जायची असे. ती ऐकायची. एवढं केलं वाया केलं, एवढं केलं वाया केलं. एक जण असा विनोदी माणूस होता. ती म्हणला अहो काकू वाया कुठं गेले, संपलं सगळं. 1 शीत 1 कण नाही वाया गेला, सगळं खाल्लं. अहो ते त्याच्या दृष्टीनं नाही वाया गेलं, पण सासूच्या दृष्टीनं वायाच गेलं.
कारण ते जे केलं होतं ते ज्यांनी खाल्लं तर त्यासाठी केलंच नव्हतं. ते केलं कुणासाठी होतं? जावयासाठी केलं होतं. जावयाच आला नाही. मग की दुनिया जेवली तरी काय तिला उपयोग आहे त्याचा? म्हणून एवढं केलं तरी काय झालं? ते वायाच गेलं. हे जसं आहे, ज्याच्यासाठी केलं त्याने जर ते नाही सेवन केलं, ते जसं वाया गेलं, तसं मनुष्य ज्याच्यासाठी निर्माण केलेलं आहे ते जर त्यांनी साध्य केलं नाही, बाकीचं कितीही केलं, एक नाही 10 जरी बायका केल्या तरी जन्म वाया जाणार. विठ्ठल देवाला भजत नाही, देवाला शरण जात नाही आणि संसारातच गुंतून पडतात. संसारात गुंतून पडतात म्हणजे कोणात गुंतून पडतात? मग ज्यांच्यात गुंतून पडतात ते कसे आहेत? त्यांचं स्वरूप अभंगाच्या द्वितीयच्या कौनाचे मायबाप, कौनाचे हे सगळे यांच्यामध्ये मनुष्य गुंतून पडतो. ज्ञानोबा म्हणतात हे कोणाचं कोण आहे? याच्यात कोणीच आपल्या कामाला येणार नाही. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, हे आपल्या कोणीच कामाला येणार नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो
सुखाची म्हणणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक शेवटी आपल्याला एकट्याला दुःख भोगावं लागतं त्यांच्या मोहात अडकून आपण पाप करतो त्यांना पोचतो भोगायला ते नाही येत सोबत आपल्याला भोगावं लागतं ज्याचे त्याला भोगावं लागतं ज्याने केलं त्याला भोगावं लागतं शेवटी जाण्याच्या वेळी कुणी उपयोगाला नाहीये कामाला ये हा परिवार कामाला ये हा परिवार कामाला ये हा परिवार कामाला ये हा शेवटी काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीची बहीण शेजाची कामिना दूर आहे सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली कुणी कुणी याच्यातलं कामाला येत नाही कुणी आपलं नाहीये आपला फक्त एक देव आहे आणि त्याला आपलं करावं आपुला तो एक देव करून घ्यावा येणे विण जीवा सुख नोहे अर्थात ह्या सगळ्या गणागोतात मनुष्य गुंतून पडतो तेही कुणी आपल्या कामाला येणार नाही मग जळवत जाईल रया दुपारच्या वेळेला उखळ भूमीवर आपल्याला जे पाणी दिसतं पाणी नसतं ते पाण्यात सारखं असतं पाणी असतं मग उन्हाळ्यामध्ये एवढं लांबून पाईपलाईन काढण्यापेक्षा तिथं टेकडावर एवढं मोठं तळ दिसतंय तिथूनच पाईपलाईन करायची ना केळीच्या बागाला करतं कोणी तिथून पाईपलाईन खूप गरमायला लागलं ऊन लागायला लागलं म्हणून कोणी तिथं आंघोळीला जातं ताण लागली म्हणून कोणी पाणी प्यायला जातं नाही का फक्त दिसायला जळ येते ते फक्त भासतं ते नसतं ते आणि ते फक्त दिवस मावळेपर्यंतच राहत जास्त काळ राहत नाही तसं हे आपले वाटतात पण आपले नसतात आणि जे वाटतात ते फार वेळ नाही आयुष्याचा सूर्य मावळेपर्यंतच विठाल अजून
हे जे विषय बघण्यात मनुष्य गुंतून पडतो आणि त्या विषयामुळं विषय सुखामुळं देवाला विसरतो. ते विषयाचं स्वरूप कसं आहे त्या अभंगाच्या तृतीय चरणात विषयाचे समसुख बासुंदीचं, गुलाबजामुनचं, कलर टीव्हीचं, मोठ्या मोबाईलचं, भारी एसीच्या गाडीचं, हे विषय सुखच आहे ना सगळे. पत्नीचं सुख, मुलाचं सुख, हे सगळं विषय सुखात मोडणारं सुख आहे. तर हे विषय सुख कसं आहे? बेगडाची बाहुली, बेगडाची बाहुली जोपर्यंत लांब असते लांबून पाहतो चमकते, चमचम 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 चम. नुसता जवळ गेला हातात घेतली की चुरगळून जाते, हातात घ्यायलाच उशीर. ही जशी बेगडाची बाहुली तसंच विषयाचं सुख आहे. लांबून लांब आहे तो पण वाटतं काय काय मोठा बंगला आहे, काय ते एखाद्याला काय सुखाला कमी आहे. फक्त बंगल्यात जाऊन बघ काय भावी गाडी आहे त्यांना फिरायला. तू घेऊन गाडीत बसून पाय जरा. एक माणूस असा श्रीमंत होता, त्यानं असा पूर्वीच्या काळातला ते जोडा घेतला, जोडा. आताचे असले रबराचे बुटन ते निघाले, पूर्वी असा कातड्याचा जोडा, ते पुढून असं पुन्हा असं टोपल्याला वर असं, आणि त्या जोड्याला खालून नाल असायची अशी लोखंडाची.
असा चालायला लागला, रस्त्याने स्वतः चालायला लागले, अशी खडी असे कर 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 वाजायची. असं दिपाड शरीर, मिशा मोठ्या मोठ्या, फेटे बांधलेली माणसं असायची, पुढे बापदार दिसायची. आता जे ती बरमुडा घालते काय तिथं काय, पूर्वीचे माणसं कुठं दिसायला, आताचे कुठं. आता बरमुडा घालणाऱ्याच्या बायका कशा काय ताब्यात राहतील. असं त्याला तेल लावलेलं चमचम चमचम चमकायचा, आणि तो नवीन असला का ते असं टोचत टोचायला लागला तो बुटून असा असा चालायचा तो माणूस. लोक पाहणारे म्हणायचे बघा ना, नवा जोडा घेतलाय आणि काय आयटीत चालतोय. लोकांना आयटीत चालतो वाटतंय, आणि त्याला तो जोडा काय होत असतो, चावत असतो. चावत बाहेरून आईट दिसती आणि आतून आग होती. तसंच सगळं विषय सुखाचं, तसंच आहे सगळं विठालं. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आणि ते सुख क्षणिक असत. असायलाच ते जास्त काळ ते काय टिकत नाही. म्हणून अद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुध. ज्ञानी मनुष्य, ज्ञानी पुरुष अशा या विषय सुखामध्ये रमत नाही, कारण ते उत्पन्न होणार आणि नष्ट होणार क्षणिक सुख आहे विषय सुख हे. म्हणून तर बेगडाची बाहुली म्हटलं. आणि हा सगळा संसारच, मग विषय असतील, सगळं नातेवाईकातली माणसं असतील, आईबाप असतील, हे नेमकं काय आहे. अत्यंत उत्कृष्ट दृष्टांत देतात ज्ञानोबा शेवटच्या चरणामध्ये.